नमस्कार. ही शिल्लक राहिलेली चपाती आहे. आता ह्या शिल्लक राहिलेली चपातीची आपण आज मसाला चपाती करणार आहोत. त्यासाठी मी इथं काय केलं, गॅसवर तवा मांडून घेतला आहे आणि त्या तव्यावर ही चांगली उलटी पालटी करून ही चपाती छान मी इथं शेकून घेत आहे किंवा भाजून घेत आहे. ही चपाती छान शेकल्याच्यानंतर त्यावर काय करायचं, साईडने असं तेल घालून घ्यायचं की जेणेकरून त्या तेलामध्ये ही चपाती भाजल्याच्या नंतर ती पापडासारखी अशी कडक होते. आता त्या तेलामध्ये ही चपाती काय करायची, उलटी पालटी करून छान अशी भाजून घ्यायची आहे एकदम कडक होईपर्यंत. आणि ही चपाती भाजत असताना गॅसच्या आच ही काय करायची, लो ठेवायची आहे, कारण लो गॅसवरच चपाती अशी कडक अशी भाजली जाते. आता इथं आपली कडक अशी चपाती तर भाजून झालेली. आत्ता जरी नाही झाली तरी थंड झाल्याच्या नंतर ही चपाती एकदम पापडासारखी कुरकुरीत आणि कडक अशी होते. आता इथं मी काय केले, कांदा लसूण मसाला घेतला आहे. कांदा लसूण मसाल्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेल असं घालायचं की जेणेकरून आपल्याला त्या हा कांदा लसूण मसाला चपातीवर पसरून लावता येईल. आता हा कांदा लसूण मसाला पूर्ण आपण आता काय केलेलं आहे, मी चपाती काढून घेतलेली एका ताटामध्ये आणि ह्या ताटामध्ये त्या चपातीवर हा कांदा लसूण मसाला पसरवून घ्यायचा आहे. सगळीकडे पसरून घ्यायचा आहे, अगदी कडेपर्यंत हाचा कांदा लसूण मसाला पसरवून घ्यायचा आहे चपातीवर. आता इथं पसरवून झालेला आहे आपला सर्व कांदा लसूण मसाला इथं लावून झालेला आहे चपातीला. आता ह्याच्यावर काय करायचं, मी इथं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. कांदा एकदम बारीक चिरून घेतला होता, तो काय करायचा आहे, छान पसरवून घ्यायचा आहे, चपातीवर टाकायचा आहे आणि सगळीकडं असा हा कांदा पसरवून घ्यायचा आहे. आता कांदा पसरवून झालेला आहे आपला. त्यानंतर आपण ह्याच्यावर टोमॅटो पण घालून घेऊयात. कांदा टोमॅटो, तुमच्याकडे ककडी असली तर ककडी वापरली तरीही चालेल. आता मी इथं कांदा टोमॅटो इथं पसरवून घेतलं आहे छान चपातीवर. आता ह्यानंतर काय करायचं, हिरवीगार अशी कोथिंबीर मी पसरवून घेते आहे, त्याच्यावर टाकून घेते आहे. कोथिंबीर पण इथं टाकून झालेली आहे. आता त्यावर लाल तिखट आपण भुरभुरून घ्यायचे. लाल तिखट टाकताना थोडंसं बेतानीच टाका, कारण लहान मुलांना ही चपाती फार आवडते बरं का. आता नंतर त्यामध्ये मीठ घालायचे. मीठ सगळीकडे पसरून भुरभुरून घ्यायचे आणि नंतर शेवटी ह्याच्यावर आता चाट मसाला घालायचा आहे आणि नंतर शेव घालायची आहे. बारीक शेव आणलेली मी, ती बारीक शेव ह्याच्यावरती घालून घेते आहे. तर आपली ही मसाला चपाती इथं तयार आहे, एकदम छान मस्त. मी तुम्हाला वाटल्यास ही कडक झाली की नाही, हे पीस काढून दाखवते, पहा बरं.